Praise the Lord. Today, once again, I, Ashish Khare, welcome you in the name of Jesus and welcome you all on behalf of Sanjay James Thakur Ministries. So, brothers and sisters, as we are together in Lord this evening, and as God has given this time, this moment to praise and worship Him, so we thank our living Lord. I am going to present a song before you today, and I request you all to please join in singing the song with me. The song is राहों में कांटे अगर हो रुकना नहीं चलते जाना. So let us praise and worship our living Lord. I request all to sing this song with me. राहों में कांटे अगर हो रुकना नहीं चलते जाना. यीशु तेरे साथ है ये तू विश्वास करना. संसार के अंत तक वो तेरे साथ है. राहों में कांटे अगर हो रुकना नहीं चलते जाना. यीशु तेरे साथ है ये तू विश्वास करना. संसार के अंत तक वो तेरे साथ है. आंधी आने दो या आने दो तूफान. आंधी आने दो या आने दो तूफान. वो नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान. कांटे अगर हो रुकना नहीं चलते जाना. यीशु तेरे साथ है ये तू विश्वास करना. संसार के अंत तक वो तेरे साथ है. दुख से भरी है जिंदगी मुसीबत भरे रास्ते हैं. दुख से भरी है जिंदगी मुसीबत भरे रास्ते हैं. दुख दूर हो जाएंगे तेरे अगर तू यीशु के साथ है. राहों में कांटे अगर हो रुकना नहीं चलते जाना. यीशु तेरे साथ है ये तू विश्वास करना.
तक वो तेरे साथ है। राहों में कांटे अगर हो रुकना नहीं, चलते जाना। यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है, वो तेरे साथ है, वो तेरे साथ है। I thank Lord Jesus for this song. Yes, brothers and sisters, we believe Lord Jesus is with us. No matter how big the problem is or how bad the situation is, God will take us out of it. So moving forward to the next stage of worship, I request our pastor, Sanjay James Thakur, to come forward and preach us the word of God. Thank you. Praise the Lord. Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट Once again we meet बुधवारच्या उपस्थितीनिमित्त this Wednesday सोशल मीडियाद्वारे through social media, आपली एक सहभागिता, your participation. त्यावेळेला आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. So we thank our living Lord. दर बुधवारी तुम्ही उपस्थित राहतात, Every Wednesday you are present. त्यावेळेला आम्ही तुमचं कौतुक करतो. We appreciate you for that. नवीन लोकांची बी सहभागिता, Participation of new people, त्या सर्वांचा आम्ही all of them. संजय जेम्स ठाकूर Sanjay James Thakur मिनिस्ट्री यामध्ये in this देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आगत स्वागत करत आहोत. we welcome you all. तुमची उपस्थिती Your presence आदरणीय, is respectable, आनंदायी आहे, is pleasing. देवाच्या कार्याचा विस्तार करणारी, We'll extend the work of God. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत So आहोत. we thank our Lord. आपण सर्व सुरक्षित आहात, We all are safe, देवावर विश्वास ठेवून चालत आहात. walking in the faith of God. मंडळीचं आम्ही कौतुक करत आहोत. So we appreciate our fellowship. देवाने आम्हाला हिंमत दिली, God gave us courage, धैर्य दिलं. gave us patience. दर बुधवारी Every Wednesday, वेळोवेळी from time to time, देवाचं मार्गदर्शन आम्हाला भेटतं. we get God's guidance. देवाच्या मार्गदर्शनाने From God's guidance, आम्हाला हिंमत येते, we get courage, धैर्य येते, we get patience, आमचं सांत्वन होतं. we get comforted. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत. So we glorify God. आज देवाच्या वस्तूतून आम्ही काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. Today we are going to learn some things from God's word. बायबल सांगतो, Bible says मत्ती शुभवर्तमान in the Gospel of Matthew 22:29 मध्ये in 22:29, येशू ख्रिस्त म्हणतो, Jesus Christ says, तुम्हाला देवाचं शास्त्र व देवाचं सामर्थ्य न समजल्यामुळे तुम्ही भ्रमात आहात. you are deceived because you don't know the scriptures or the power of God. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, Lord Jesus says मत्ती 22:29 मध्ये, in Matthew 22:29, तुम्हाला देवाचं शास्त्र, if God's scriptures, देवाचं सामर्थ्य power of God, न समजल्यामुळे if not understood, तुम्ही भ्रमात आहात, you are deceived, तुम्ही घोटाळ्यात आहात, you are in confusion, तुम्ही अडचणीत आहात. you are in trouble. यासाठी तुम्हाला देवाचं शास्त्र माहित पाहिजे. For this you need to know God's scriptures. देवाचं शास्त्र वाचन केल्याने By reading God's scriptures, तुम्हाला देव समजतो, you understand God, देवाची ओळख होती, you recognize God, देवाची माहिती होती. you know God. यासाठी प्रभू येशूने सांगितलं, For this Jesus said, पवित्र शास्त्र Holy Bible, आम्ही वाचन केलं we पाहिजे. should read the Bible. त्यातून देवाची गोष्टी आम्हाला समजतात. We understand God's thing. अधिक देवाची आम्हाला ओळख होते. More and more we get to know God. व अधिक आमचा विश्वास वाढतो. More and more our faith grows. त्यामुळे येशूने सांगितलं, So Jesus said, ज्या लोक देवाचं शास्त्र वाचत नाही, people who do not read God's scriptures, त्यांना वचन माहित नाही, they don't know the word of God. त्यामुळे त्यांना देव माहित नाही, So they don't know God. त्यामुळे त्यांना देवाची ओळख नाही, So they do not know God. त्यामुळे त्यांच्याकडे प्रश्न आहे, समस्या आहे, So they have questions and problems. अडचणीत आहे, They are in trouble. आजारात आहे, They are ill. बंधनात आहे. They are in आता bondages. काय करावं, What to do now? कसं करावं, How to do? कोणाकडे जावा, To whom should we हे go? आम्हाला समजत नाही, We don't understand कारण this मार्गच त्यांना माहित नाही. because they don't know the way. यासाठी येशू ख्रिस्त म्हणाला, For this Jesus said, देवाचं शास्त्र God's scripture, न समजल्यामुळे if not understood, लोकांना देव समजला नाही. people did not understand God. यासाठी आम्ही पाहतो For this we see की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, Lord Jesus Christ की says, देवाचं शास्त्र वाचन केलं पाहिजे.
God's scripture should be read. मनन केलं पाहिजे, It should be followed. आचरण केलं पाहिजे, Must be obeyed. अनुभव घेतला Should पाहिजे. be experienced. बायबल सांगतो Bible says होशे 4:6 मध्ये, in Hosea chapter 4 verse 6. होशे म्हणतो Hosea says, माझ्या लोकांना my people, देवाचं ज्ञान न मिळाल्यामुळे because lack of knowledge of God, त्यांना देव समजला they नाही, did not understand God. देवाची ओळख झाली नाही, They did not know God. देवाचा मार्ग समजला They नाही, did not understand God's त्यामुळे way. त्यांचा नाश झाला. So they were destroyed. माझ्या लोकांना My people, देवाचं ज्ञान भेटलं असतं, if they had the knowledge of God, माझा लोकांचा बचाव झाला असता. my people would have been saved. पण ज्ञान न भेटल्यामुळे But due to lack of knowledge, माझ्या लोकांचा नाश झाला. my people were destroyed. देवाचं ज्ञान, The knowledge of God, देवाची माहिती God's information माहिती असणे आवश्यक आहे. is important to know. आम्हाला देवाविषयी आवड आहे, We love God. आम्हाला देवाविषयी आस्था आहे, We have faith in God. आम्हाला देवाविषयी आमची निवड आहे. We have a choice about God. पण आम्हाला देवाचं माहिती नाहीये, But we don't know God. पूर्ण ज्ञान नाही We आम्हाला, don't have complete knowledge. त्यामुळे आम्ही घोटाळ्यात So पडतो, we fall in आम्ही confusion. भ्रमात पडतो. We fall into delusion. योग्य मार्ग आम्हाला समजत नाही, Don't understand right way. योग्य मार्गदर्शन भेटत नाही, Don't get right guidance. त्यामुळे आमचा बदलाव होत नाही, So we don't change. आमची स्थिती बदलत नाही, Our situation does not आमची change. परिस्थिती बदलत नाही. Our condition does not change. प्रभू येशू ख्रिस्त मला मी आलो आहे, Lord Jesus said, I have come. योहान 10:10 मध्ये In John 10:10, मी आलो आहे, I have come. तुम्हाला देण्यासाठी आलेलो I आहे, have come to give you. पुढील गोष्टी देण्यासाठी आलेलो I आहे. have come to give abundant पण things. अजून मी आम्ही सुक्का भाकरीचा तुकडा खातो, But still we eat a piece of dry bread, पाणी पितो. drink water. देवाच्या घरात तान्नाची रेलचेल आहे, In God's house there is more than enough food. मग आम्ही सुक्का भाकरीचा तुकडा का खावा, Then why should we eat a piece of dry bread? फक्त पाणी का प्यावं. Why drink only water? देव आम्हाला आमंत्रित करत आहे, God is inviting देव us. आम्हाला बोलवत आहे. He is calling us. मत्ती 11:28 मध्ये, In Matthew 11:28, अहो कष्टी भारागण जनो, all those weary and burdened people, तुम्ही मजकडे या, you come to me. मी तुम्हाला विसावा देईन, I will give you मी rest. तुम्हाला मुक्ती देईन, I will set you मी free. तुम्हाला आशीष देईन, I will bless you. मी तुमचं हित करन, I will do good for you. मी तुमचं कल्याण करन. Only I will do good. देव बोलवतो. God calls. यासाठी देवाची माहिती For पाहिजे, this we should know God. यासाठी देवाचं ज्ञान We पाहिजे. must have God's knowledge. यामुळे रोम 10:2 मध्ये, In Romans 10:2, रोम 10 मध्ये Romans chapter 10, पाऊल म्हणतो, Paul says, तुम्हाला देवाची आस्था आहे, आवड आहे, I can testify about them that they have zeal for God, पण देवाची तुम्हाला माहिती but नाही, not according to God's knowledge. त्यामुळे सगळं गोंधळ होतो. So there is confusion. आम्हाला देव समजला पाहिजे, We must understand God. आम्हाला देवाची ओळख झाली पाहिजे, We must get to know God. आम्हाला देवाचं ज्ञान पाहिजे. We need the knowledge of God. वंश परंपरा आलेली भक्ती उपासना, Devotional worship from the lineage. वाडवडिलांपासून आलेली भक्ती उपासना Devotional worship from our fathers. आम्ही करत राहतो, We keep doing it. त्याविषयी आम्हाला ज्ञान पाहिजे. We need to know about it. जे आम्ही करतो ते बरोबर आहे का, What we do, is that right? ते देव स्वीकारतो का, Does God accept that? देव मान्य करतो का, Does God agree for that? याची आम्हाला खात्री झाली पाहिजे. We need to make sure of मग that. देवाचं ज्ञानामुळे आम्हाला खात्री होती, We are assured by the knowledge of God. देवाच्या वचनातून खात्री We होती, get surety by the word of God. पवित्र आत्म्यानुसार खात्री होती. We get surety by the Holy Spirit. यासाठी ज्ञान पाहिजे, For this we must have ज्ञान knowledge. आमच्याजवळ पाहिजे. We must have knowledge. अज्ञान एक अंधकार आहे, There is darkness. आम्ही अंधकारात चालतो. We walk in darkness. येशू म्हणाला, But Jesus said योहान 8:12 मध्ये तो म्हणाला आहे, in John 8:12, जगात प्रकाश आला आहे, the light has come to the world. जगात ज्ञान आलेलं आहे, Knowledge has come to world. त्या ज्ञानाचा उपयोग करा, Make use of that knowledge. त्या ज्ञानाचं वाचन करा, Read that knowledge. समजून घ्या, त्या Understand. मार्गाने चाला, Walk in that तुम्ही way. यशस्वी व्हाल, You will succeed आशीर्वादित व्हाल. and हे blessed. देवाचं वचन This is सांगतो. what God's word आम्ही says. बायबल मध्ये पाहतो, We see in Bible. पहिले करंथीकर 8:5 मध्ये In पाहतो, Corinthians 8:5, 8:5 मध्ये पाहतो, chapter 8 verse 5. स्वर्गात तो पृथ्वीवर अनेक देव आहे, There are many lords in heaven or on earth. अनेक प्रभू आहे, There are many gods. तर तरी पण आम्हाला एकच प्रभू आहे, Yet we have only one Lord, एकच पिता आहे, only one Father, एकच आत्मा आहे, only one Spirit, एकच देव आहे. only one God. स्वर्गात पृथ्वीवर अनेक देव आहे, There are many gods in heaven and on earth, अनेक प्रभू आहे, many lords. तरी एकच देव There आहे. is only one God. शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. देव कोण आहे, Who is God? देव कुठे आहे, Where is God? देव कसा आहे, How is God? हे आम्हाला माहिती पाहिजे. कारण बायबल सांगते की स्वर्गात
पृथ्वी अनेक देव आणि अनेक प्रभू आहे. This is what we need to know because Bible says there are many lords in heaven and on earth. खरा देव कुठे आहे? Where is the true God? शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. बायबल म्हणजे शोधा. Search in the Bible. शोधा Search. म्हणजे देव सापडेल. Then you may find God. देव आम्हाला भेटेल. God will meet us. देव 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 देव. God, God and God. अनेक धर्मामध्ये देवाविषयी एक आदर, एक सन्मान, एक आस्था आहे. In many religions there is reverence for God, there is respect, there is faith. अनेक धर्मामध्ये देवाविषयी एक श्रेष्ठ भावना आहे, पूज्य भावना आहे. In many religions there is great and reverent feeling about God. लोक आदर करतात, सन्मान करतात, People respect and honor. त्याची भक्ती उपासना करतात. They worship. देवाचा अर्थ तसा आहे. That is the meaning of God. पण बायबलमध्ये आम्ही पाहतो But in Bible we see देव कशाला म्हणतात, what is God called? देव म्हणजे काय. What is God? बायबलमध्ये पाहतो आम्ही In Bible we see नेहम्या 9:6 मध्ये, in Nehemiah 9:6, एशिया 45:18 मध्ये in Isaiah 45:18, देव कशाला म्हणतात, what is God called? देवाचा अर्थ काय, What is the meaning of God? देवाचा अर्थ काय. What is the meaning of बायबल God? सांगतो Bible says देवाचा अर्थ म्हणजे the meaning of God is जो उत्पन्न करू शकतो, who can create, तो नाश करू शकतो, he can destroy, तो सर्व प्रभुत्व करू शकतो, he can command all, सर्व अधिकार करू शकतो, he can reserve all rights, सर्व त्याच्या हातात आहे. all is in his hands, त्याच्या इच्छेने तो सर्व करतो. he does everything he wants. त्याला देव म्हणतो आम्ही. We call him God. देव एक निर्माण करता आहे, God is a maker, देव उत्पन्न करता आहे, he is a creator, देव राज्य करता आहे. God is the ruler. त्याला वाटलं की तो नाशही करू शकतो, If he thinks he can destroy it all, तो अभिष्ट करतो, he blesses, तो अनिष्ट बी करू शकतो. he can हे curse. सर्व देवाच्या हातात आहे. This is in God's hand. त्याला आम्ही देव म्हणतो. We call him God. देवाचा स्वभाव आहे, It's God's nature, देवाचा गुण आहे. it's God's quality. तो उत्पन्न करतो, He creates, तो निर्माण करतो, he makes, तो बनवतो, घडवतो. he makes, creates. बायबलमध्ये पाहतो आम्ही, In Bible we see उत्पत्ती 1 मध्ये पाहतो, in Genesis chapter 1, प्रारंभीच in the beginning देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली. God created heaven and the earth. देवाने सर्व सृष्टी निर्माण केली. God created the 10 universe. दिवस त्याने सृष्टीतील सर्व गोष्टी निर्माण He केल्या. created everything in 6 days. उत्पत्ती 1:31 मध्ये आम्ही पाहतो, In Genesis 1:31 we see देवाने पाहिलं God saw सर्व चांगलं आहे, all is good, सर्व स्थिर आहे. all is stable. देव म्हणलं सर्व काही चांगलंच आहे. God said everything is fine. देव जे निर्माण करतो Whatever God creates, ते नेहमी उत्तम असतं. that is always great. देव नेहमी उत्तमच काम करतो. God always does good. उत्तम ते देवापासूनच प्राप्त होते. The good comes from God. जगात उत्तम असं कोणाकडूनच प्राप्त होत नाही. No one in the world has the बायबल best. सांगतो जे वरून येतं ते उत्तम असतं, Bible says whatever comes from above is the best. ते देवापासून येतं, That comes from God. ते नेहमी उत्तम असतं. That is the best. देव नेहमी उत्तम काम करतो. God always does good work. देवाने सर्व सृष्टी निर्माण God केली, created the whole creation. त्याच्यावर त्यांनी प्रभुत्व केलं, He commanded. त्याच्यावर तो राज्य करतो. He rules over it. नोहाच्या काळात आम्ही पाहतो, We see at the time of त्याला Noah, वाटलं पृथ्वीतील सर्व लोकांचा नाश करावा. God wanted to destroy all the people on earth. 40 दिवस रात्र त्यांनी पाऊस पाडला. It rained for 40 days and nights. पृथ्वीचं सर्व मानवाचा त्यांनी नाश केला. He destroyed all the people on earth. हे देवाचं काम आहे. This is God's work. त्याला वाटलं तो निर्माण करतो, If he thinks, he creates. त्याला वाटलं की तो नष्टही करू शकतो. If he thinks, he can destroy. हे ह्याला देव म्हणतात. This is called God. हा देव, This God, हा सृष्टीचं निर्माण करता, creator of the universe. याच्यावर प्रभुत्व चालवतो तो. He commands over it. सर्व आपाप काही होतच नाही. Nothing happens on its own. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आहे. There is summer, winter, and rain. सूर्य आहे, चंद्र आहे, There is sun and the moon. तारे आहे, There are stars. दिवस आहे, There is day. वेळ आहे, समय आहे. There is time and moment. सर्वीकडे देव आहे. God is everywhere. सर्व देवाचं प्रभुत्व आहे. God commands everyone. देवाने सर्व शिस्तीने निर्माण केलंय. God created all in discipline. देव सर्व चालवतोय, God runs everything. त्याच्यामुळे सर्व स्थिर आहे. Because of him, everything is stable. त्याला आम्ही देव म्हणतो. We call him God. की देव म्हणजे निर्माण करता, God means the maker, उत्पन्न करता, the creator, राज्य करता. the ruler. त्याला आम्ही देव म्हणतो. We call him God. हा देवाचा स्वभाव आहे. This is God's nature. बायबल उत्पत्ती 1:31 मध्ये पाहतो आम्ही, In Genesis chapter 1, verse 1, we see देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली. God created heaven and the earth. पृथ्वी आकारविरहित होती, The earth was formless and empty, it had no shape. पण देवाने पृथ्वीला आकार दिला. But God shaped the earth. पृथ्वीला देवाने सृष्टीला संपूर्ण आकार दिला. God shaped the whole universe. सर्व गोष्टीची व्यवस्था केली, He arranged सर्व everything. गोष्टीची रचना केली, He formed everything. सर्व गोष्टी स्थिर केल्या He made everything stable तुमच्या आणि माझ्यासाठी.
For you and me, देवाने सर्व निर्माण He केले. created everything. आज बी सर्व स्थिर आहे. Even today, everything is stable. सर्व स्थिर आहे. Everything is stable. देवामुळे It's because of God. त्याला आम्ही देव म्हणतो. We call Him God. त्याचा स्वभाव आहे, It's His nature. जो गुण आहे, It's His quality. तो निर्माण करतो, He creates. चांगलं निर्माण He करतो. creates good. आम्ही सर्व देवाकडे जातो. So we all go to God. आम्ही देवाचा धावा करतो. We call on God. अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक अडचणी आहे, There are many questions, problems, and difficulties. अनेक गोष्टी घेऊन आम्ही देवाकडे जातो. We go to God with many things. देवाने आमचे मनोरथ पूर्ण करा. God should fulfill our desires. देवाने आमची आशा पूर्ण करा. May God grant us hope. देवाने आमचे अश्रू पुसून टाका. May God wipe away our tears. देवाने आम्हाला संकटातून बाहेर काढा. May God bring us out of trouble. यासाठी आम्ही देवाकडे जातो. For this we go to God. असा देव पाहिजे There should be such a जो God सर्व आमच्या आशा पूर्ण करू शकतो. who can fulfill all our hopes, आमच्या आशा मरभंग नाही करू शकत. who cannot shatter our hope. जो देव निर्माण करतो, Then whatever God makes, उत्पन्न करतो, He creates. तोच हे करू शकतो. Only He can do अशा this. देवाकडे आम्ही जातो. We go to such a God. अशा देवाचा आम्ही शोध करतो. We seek such a God. तो माझ्यासाठी काहीतरी करेल, He will do something for me. माझ्या कुटुंबासाठी तो काहीतरी He करेल. will do something for my उत्तम family. ते देवापासून आहे. The best and good is from God. आज देव काम करतो. Today God works. आज देव जगात कार्य करत आहे. God is working in the world today. प्रवेश किस तरह तो कार्य करता है. He is working through Lord Jesus. आज भी तो बदलाव करतो. Even today He makes आज changes. भी तो उत्पन्न करतो. Even today He creates. आज भी तो निर्माण करतो. Even today He makes. वाईट माणसाला तू चांगला माणूस बनवतो. He makes the bad man a good man. बिघडलेला माणसाला तू चांगला माणूस तयार करतो. He makes a spoiled man into a good man. भटकलेल्या माणसाला तू स्थिर करतो. He stabilizes the wandering man. तुम्ही मी बदलाव करू शकत नाही. You and me cannot कोणीच change. माणूस कोणत्या माणसाला बदलू शकत नाही. No man can change any man. कोणीच नाही. No one. देवच करू शकतो. Only God can. देव बदलाव करतो. God makes changes. वाईट माणसाला तू चांगला माणूस तयार करतो. He makes the bad man a good त्याच्यामुळे man. वाईट माणसामध्ये चांगले गुण तो तयार करतो. He creates good qualities in bad people. चांगल्या गोष्टीची निर्मिती करतो. He creates good things. माणसाचे जीवन तो बदलतो. He changes the life of man. भाषण, वर्तन, आचरण बदलतो. God changes our language and behavior. देवच करू शकतो. Only God can do. कारण तू निर्माण करताय. Because He is the तो creator. माणसामध्ये बदलाव He करतो. makes changes in people. तू निर्मिती करतो. He creates. आजारा माणसामध्ये तो आरोग्य निर्माण करतो. He promotes health in sick आम्ही people. म्हणतो डॉक्टर उपचार करतो, काळजी घेतो. We say doctor treats, takes care. देव आरोग्य निर्माण करतो. But God creates good health. आजारामध्ये तो आरोग्य निर्माण करतो. In diseases, He creates health. मेलेल्यामध्ये तो जीवन निर्माण करतो. He creates life in the dead. आम्ही सर्व गमावलं. We lost everything. आम्ही सर्व गमावलं. We lost everything. आमच्यापासून सर्व निघून गेलं. All went away from us. देव पुनर्स्थापना करतो. God restores. जे गेलं ते पुन्हा देतो आम्हाला. He gives us back what we have lost. हे देवाचं काम आहे. This is God's ते work. उत्तम ते देवापासून प्राप्त होते. The best is from God. उत्तम जीवन देव तयार करतो. God creates a better उत्तम life. आरोग्य देव तयार करतो. God creates good health. उत्तम गोष्टी तो आमच्यामध्ये तयार He करतो. creates the best thing in us. हे देवाचं काम आहे. This is God's तो आज work. बी काम करते. Even today's work. मला की 3:6 मध्ये पाहतो. In Malachi 3:6 we see, तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. because I your Lord have not changed. देव आज बी तसाच आहे. God is the same today. देवाचं सामर्थ्य आज बी तसंच आहे. God's power is the same today. देवाचे गुण तसेच आहे. God's qualities are the same. आज बी तो सर्व बदलाव करतो. Even today He changes everything. आम्ही सर्व गमावलं पुन्हा आम्हाला साठी तयार करतो. He makes it all for what we have lost again. उत्तम ते देवापासून तयार होते. The best is created from God. तो उत्तम कुटुंब तयार करतो. Where He makes the best. उत्तम गोष्टी तो तयार करतो. He makes great things. उत्तम कुटुंब तो तयार करतो. He builds a great family. बायबल सांगते स्तोत्र 127 मध्ये Bible says in Psalms 127, परमेश्वर घर बांधत नाही तर बांधण्याचं श्रम व्यर्थ आहे. unless the Lord builds a house, its builder's labor is in vain. परमेश्वर घर बांधतो. The Lord builds the house. ते घर उत्तम होतं. That house becomes great. परमेश्वर कुटुंब तयार करतो. The Lord makes the family. परमेश्वर कुटुंब उत्तम तयार करतो. The Lord makes a better family. आमच्या घरात भांडणे आहे. There are fights in a house. घरात तंटा आहे. There is quarrel in a house. घरात दारिद्र्य आहे. There is poverty. घरात आजार आहे. There is illness. घरात बरकत
बरकत नाही, no blessing in house. घरात बंधन आहे, There are bondages. घरात प्रेम नाही, There is no love. घरात There अशांती, is no peace in the house. घरात भय आहे, There is fear in the house. घरात अंधकार There आहे. is darkness. देव घर बांधतो, God builds the house. देव तुमच्यासाठी माझ्यासाठी घर तयार करतो. God builds house for you and me. उत्तम ते देवापासून आहे. The best is from God. देव चांगलं घर तयार करतो, God builds a good उत्तम house. कुटुंब देव तयार करतो. God builds that family. हे देवाचं काम आहे, This is God's work. तुमचं माझं काम This नाहीये, is not your or my work. परमेश्वरचं काम आहे. This is God's work. ज्यावेळेस परमेश्वर मला भेटला, When the Lord met me, माझ्या कुटुंबाला भेटला, met my family, परमेश्वरने आमचा उद्धार केला, God saved us. आम्ही परमेश्वरला शोधलो, We searched for God. तो आम्हाला सापडला. We found Him. आम्ही पापात होतो, We were in sin. आम्ही आजारात होतो, We were ill. बंधनात होतो, In bondages. अंधकारात होतो, In darkness. आम्हाला मार्ग समजत We नव्हता. didn't पण understand the way. बायबलनुसार आम्ही देवाला शोधलं, But through Bible we searched God. आम्ही देवाचा धावा केला, We called on God. आम्ही पश्चाताप केला, We repented. देवावर क्षमा Asked मागितली, for forgiveness. देव भेटला, We met God. आमचं जीवन त्यांनी बदललं, He changed our lives. आमचं कुटुंब त्यांनी बदललं, He changed our family. आमच्या घराची सर्व बांधकाम त्यांनी केलं. He built a house. एके दिवशी One day, आम्ही सर्व कोटी प्रार्थना करत असताना while we all were praying with family, त्यावेळेस येशू ख्रिस्त दारातून उभा राहिला. at that time Jesus Christ came. त्याने हाक मारली, He called, जेम्स, James, मी तुझ्या दारात उभा आहे, I'm standing at your door. मी तुझ्या घरात येऊ का? May I come to your house? देव बळजबरी करून आमच्या घरात येत नाही. God does not come in our house by force. प्रगटी 3:20 मध्ये आम्ही पाहतो, In Revelation 3:20 we see, पहा मी दाराशी उभा आहे, listen, I stand at the door. ठोकीत आहे, I knock. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, If anyone hears my voice and opens the door, मी त्याच्या घरात I जाईन, will come into him. मी त्याचं घराचं बांधकाम करेन. I will build his house. त्यावेळेस येशू ख्रिस्ताने आमच्या वडिलांना हाक मारली, At that time Jesus Christ called my father. ते मला तुझ्या घरी यायचे. I want to come to your house. बायबल सांगतो, Bible says लूक 19 मध्ये, in the Gospel of Luke 19 मध्ये chapter 19, जक्कईला देवाने हाक मारली, God called Zacchaeus. जक्कई मला आज तुझ्या घरी यायचे. Zacchaeus, I want to come to your house. आज देव आमच्या घरी येऊ Today इच्छितो, God wants to come to our house. प्रत्येक घरात येऊ इच्छितो, प्रत्येक घराचं बांधकाम करू He इच्छितो, wants to build every house. मोडलेली घराची उभारणी करू इच्छितो, He wants to rebuild a broken house. विखरलेली घरे तू एक करू इच्छितो, He wants to make all the scattered house one. घर सुंदर करू शकतो, He can make the house beautiful. घराची शोभा वाढू शकतो. Enhance the beauty of the house. तुम्ही मी करू शकत नाही. You and I can't. बायबल सांगतो, Bible says जकरा 4:6 मध्ये, in Zechariah 4:6, बलान नाही, पराक्रम नाही, not by strength or by might, देवाच्या आत्म्याने काम सिद्धी but झालं. by my spirit the work is accomplished. आम्ही ताकद लावू, We will put strength. आम्ही बुद्धी लावू, We will put wisdom. जोर लावू, Will insist. आम्ही परिवर्तन करू शकत We नाही, cannot transform. आम्ही बदलाव नाही करू शकत, We cannot change. आम्ही बांधकाम नाही करू शकत. We cannot build. हे देवच करू Only शकतो, God can do that, कारण देव निर्माण करताय, because God is the maker. तो उत्पन्न He करताय, is the creator. तो चांगलं कुटुंब तयार He करतो. creates a good family. ज्यावेळेस येशू ख्रिस्त माझ्या घरात आला, Time when Jesus came to my house, तो मला मी आता तुझ्या घरात राहीन, He said, I will stay in your house. मी तुझं घराचं बांधकाम करतो, I will build your house. घराची तुझी शोभा वाढवतो, Enhance your house. तुझं घर मी सुंदर करतो, I will make your house beautiful. ताजमहल पेक्षा तुझं घर सुंदर करतो. I will make your house more beautiful than येशू Taj ख्रिस्त Mahal. मला मी तुझं घराचं बांधकाम करतो. Lord Jesus said, I will build your house. देवाने आमचं घराचं बांधकाम केलं. God built a house. रोज देवाने आम्हाला शिक्षण दिलं, God taught us every day. शिक्षणाद्वारे त्याने आमचं घर मांडलं. He built a house through education. बायबल सांगतो, Bible says नीतिसूत्र 24:3 in मध्ये, Proverbs 24:3, सुज्ञानाच्या योग्य देव घर बांधतो, a house is built by wisdom. समंजसपणाने तो घर मजबूत करतो. It is established by understanding. देवाने आम्हाला ज्ञान दिलं, God gave us knowledge, रोज शिक्षण दिलं. taught us every day. शिक्षणाप्रमाणे आम्हाला चालण्यास त्यांनी आचरण करण्यास आम्हाला त्यांनी आज्ञा दिली. He commanded us to follow and to practice through education. त्या शिक्षणाचं त्यांनी आमचं घराचं बांधकाम केलं. Through that education, He built a house. देव चांगलं कुटुंब तयार करतो. God builds a good family. देव आपल्या ज्ञानाने घर बांधतो. God builds a house with His knowledge. त्याने ज्ञान आम्हाला दिलं, He gave us knowledge. आमच्या कुटुंबाला प्रत्येकाला दिलं. त्यांनी Gave to everyone in a family. चांगलं कुटुंब देव तयार करतो. God creates a good family. चांगली पत्नी देव तयार करतो. God creates a good wife. चांगला पती देव तयार करतो. God creates a good husband. चांगली मुलं देव तयार करतो. God creates good children. चांगलं शिक्षण देवापासून प्राप्त होतं. Good education comes from God. चांगल्या उद्योगात समृद्धी देवापासून तयार होते. Good business gets prosperity from God. देवापासून प्राप्त होतं. It is received from God. चांगलं वातावरण देव तयार करतो. God creates good environment. आमच्या घराचं वातावरण देवाने बदललं. God changed the environment of our house. त्याने आमच्या कुटुंबाची बांधणी केली. God built our house.
चांगलं कुटुंब त्यांनी तयार He केलं. built a good family. आमच्या घरात त्यांनी शांती आणली. He brought peace to our आमच्या house. घरात आनंद आणला. Brought joy. आमच्या घरात आशीष आणली. Blessed our house. आमच्या घरात बरकत आणली. Brought good blessings. तो आमच्या घरात राहू लागला. He started living in our house. आमचं कुटुंब त्यांनी आश्वस्त He केलं. blessed our house. आमचं घर त्यांनी He बनवलं. built our house. त्याने मला सांगितलं, He told me, आमच्या कुटुंबाला told सांगितलं, my family, पहा तुझं घर कसं होतं. see what your house was. धुळीतून काढून मी रोळी आणून ठेवलं. From dust I put it in green. मी पूर्वी कसे होता, How were you before? मी तुम्हाला बनवलं घडवलं. I made you. तुम्ही जाऊन माझी स्वार्थ सांगा. You go and preach the good news. तुम्ही जाऊन माझी साक्ष सांगा. You go and testify for जाऊन me. माझं कार्य करा. Go and do my work. माझी सेवा करा. Serve me. मी तुझं घर बांधलं. I built your house. अनेकांची घर मी बांधलं. I will build many houses. अनेकांची कुटुंबाची उभारणी I कर. will raise many families. मी निर्माण करता उत्पन्न करता देव. I am the God who makes and मी creates. बनवतो घडवतो. I make and create. आज मंडळी Today the fellowship सत्य जीवन मंडळीमध्ये in the living fellowship of truth, 580 कुटुंब त्यांनी बांधली. he built 580 families. 580 कुटुंबाची त्यांनी घराचं बांधकाम केलं. He built houses of 580 families. अनेकांच्या घराची परिस्थिती वेगळी होती. The situation of every house was different. काहींच्या घरात व्यसन होती. In some house there was addiction. काहींच्या घरात भांडणं होती. There was quarrel. काहींच्या घरात अशांती होती. Some houses had no peace. काहींच्या घरात सैतानी बंधनं होते. Some had bondages. काहींच्या घरात दारिद्र्य होतं. Some houses had poverty. काही लोक अपयशी होते. Some people failed. काही लोक जीवाला त्रासलेले होते. Some people were suffering. अशा सर्वांना मी देवाकडे घेऊन I आलो. brought all of them to God. येशू ख्रिस्त मला माझ्याकडे घेऊन ये. Lord Jesus said, bring them to me. मी त्यांना बनवल. I will make them. मी त्यांना घडवल. I will create मी them. त्यांना चांगलं जीवन देईन. I will give them good मी life. त्यांच्यासाठी चांगला मार्ग तयार I करेन. will make better way for मी them. त्यांना चांगला आशीर्वाद देईन. I will bless them. मी त्यांचं जीवन सफल I करेन. will make their life successful. स्वर्गात जुनी पुस्तकात त्यांची नोंदणी करल. I will write their name in the book of life. आज त्यांनी 580 घरं बांधली. Today he built 580 families. 2000 मंडळीचे कुटुंब त्यांनी तयार केले. He formed a fellowship of 2000 people. मी नाही बदललं. I did not change. मी नाही निर्माण केलं. I did not मी make. उत्पन्न नाही I केलं. did not create. मनुष्य निर्माण करू शकत नाही. Man cannot create. मनुष्य काहीच बनू शकत नाही. Man cannot make anything. देव करू शकतो. But only God can. कारण निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Because God is the maker and the creator. हा देव This God. शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. कोण देव आहे? Who is God? तो माझे मनोरथ पूर्ण करण. He will fulfill my desire. माझ्या समस्येतून मला बाहेर काढण. Will get me out of my trouble. मला अडचणीतून बाहेर काढ. Will get me out of my माझ्या problem. आजारातून तो मला बाहेर Will काढ. get me out of illness. मला तो बरकत He देईन. will give me blessings. माझं कुटुंबात तो शांती He आणन. will bring peace to my house. माझ्या घरात व्यवस्था आणन. He will arrange in my house. माझ्या घरात संबंधी माझे स्वप्न पूर्ण करण. He will fulfill my dreams of my house. माझ्या मुलांसंबंधी माझे स्वप्न पूर्ण He करण. will fulfill my dreams for my children. माझं घर सुरक्षित He will ठेवल. keep my house safe. कोण आहे असं? Who is this? देव. God. देव जो खरा देव आहे. God who is the true God. अशा देवाकडे जा. Go to such a तो God. तुमचे अश्रू पुसून टाकल. He will wipe away your तो tears. तुमचं सांत्वन करण. Will comfort you. तो म्हणून पुन्हा रडू नको. He will say, don't cry again. मी सर्व व्यवस्थित करतो. I will do everything right. हे देवाचं काम आहे. This is God's work. ह्याला आम्ही देव म्हणतो. We call him God. तो बनवतो घडवतो. He makes and creates. त्याला अशक्य असं काहीच नाहीये. Nothing is impossible for him. बायबल सांगतं. Bible says इर्मिया 32:26 in मध्ये Jeremiah 32:26. इर्मिया काय म्हणतो? But Jeremiah says, देवाला कोणतीच गोष्ट अवघड नाहीये. nothing is too difficult for God. सर्व गोष्टी शक्य आहे त्याला. Everything is possible for him. त्यासमोर सर्व गोष्टी शुल्क आहे. Everything is nothing in front of him. तो सर्व काय करण्यास समर्थ देव आहे. He is able to do all things. जावं तर कोणाकडे If we जावं. go, where should we go? सांगावं तर कोणाला If we सांगावं. tell, whom should we tell? जो ऐकून घेऊ शकतो. Who can hear us? तो कार्य करू शकतो. He can work. तो आमचे मनोदय पूर्ण करू He शकतो. can fulfill all our desires. आमचं समाधान करू शकतो. Can satisfy us. आमच्या योजना पूर्ण करू Can शकतो. fulfill our plans. आमच्या आशा पूर्ण करू शकतो. Can fulfill our hopes. अशा देवाकडे आम्ही जातो. We go to such a God. असा देव आमच्यासाठी काम करतो. This is how God works for us. हे देव This God तो बनवतो घडवतो. who makes and creates. आज सत्यजित जीवन मंडळी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. In the living fellowship of truth, He has done many things today. सत्यजित जीवन मंडळी त्यांनी निर्माण केली. He created the living fellowship of truth. लोकांसाठी एक आश्रयस्थान त्यांनी तयार केलं. He created a place for people. एक उपचार केंद्र तयार केलं. He created a treatment त्या center. मंडळीत लोकांना आधार देतो. He supports people from the त्या fellowship. मंडळीत लोकांचे अश्रू पुसतो. He wipes away people's tears. त्या मंडळीत लोकांमध्ये परिवर्तन He करतो. changes the people of fellowship.
तारण give करतो, them salvation, जीवन देतो, give them life, पवित्र आत्मा देतो, give them Holy Spirit, स्वर्गीय आशीष देतो, give heavenly blessings, भौतिक आशीष देतो. give many blessings. हाच देव. This God, ह्याकडे आम्ही गेलं पाहिजे. we must go to Him. मला आठवतो I remember एक कुटुंब होतं, there was a family, चांगलं कुटुंब होतं, a good family. श्रीमंत कुटुंब होतं. They were rich. त्याच्या कुटुंबात पती पत्नी एक मुलगा होता. त्यांना There were husband, wife, and son in the family. 7-8 वर्षाचा मुलगा होता. The boy was 7 or 8 years तो old. मुलगा आजारी पडला. The boy fell ill. आजारामध्ये तो त्याची परिस्थिती खालवत गेली. His condition was worse due to illness. डॉक्टरने उपचार चालू केला. Doctor started their treatment. डॉक्टरचं निदान लागलं. The doctor started diagnosing. त्याला कॅन्सर म्हणून त्याने डिक्लेअर केलं. He was diagnosed with cancer, he said. 8 वर्षाचा मुलगा, 8-year-old त्याला boy, कॅन्सर झाला. he got cancer. आई वडिलांनी खूप प्रयत्न केले. The parents tried very hard. पुष्कळसे त्यांनी मार्ग योजले. They planned many ways, अनेक लोकांकडे गेले, went to many people, अनेक उपचार केले, took many treatments, अनेक डॉक्टर उपचार केले, many doctors treated, सर्व काही केलं. did everything. तरी तो मुलगा बरा होत The नव्हता. boy wasn't recovering. कॅन्सरची व्याधी वाढत चालली होती. The cancer was on the rise. मुलाची परिस्थिती खालवत होती. The boy's condition was worsened. मुलाची शरीरातील एक एक अवयव निकामी होत चालला होता. The body parts of the boy stopped working. त्यावेळेस आई वडील त्या मुलाकडे पाहून The रडायचे. parents looked at the child and cried. सर्व उपचार All संपले, treatment was over. सर्व वैद्य संपले, Medicines was over. सर्व डॉक्टर संपले, All doctors were gone. सर्व मार्ग All संपले. the ways were over. त्यावेळेस एका माणसाने त्यांना सल्ला दिला. That time a man advised them. एक विश्वासी माणसाने त्यांना सल्ला दिला. A faithful man advised them. मार्ग आहे, There is a way. मार्ग तुम्हाला दिसत नाही, You don't see it. मार्ग तुम्हाला माहित You नाही, don't know it. पण एक मार्ग आहे. But there is a त्या way. मार्गात तुमचे प्रश्न सुटू शकतात. In that way your questions can be answered. तुमचा मुलगा बरा होऊ शकतो. Your son can be तुमचा healed. मुलगा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. You will get your son back. या आजारातून तो मुक्त होऊ He शकतो. can get rid of the disease. तो मार्ग तुम्हाला माहित नाही, You don't know that मी way. तुम्हाला मार्ग I दाखवतो. will show you the way. त्यांनी मंडळीचा मार्ग त्याला दाखवला. He showed the way to fellowship. त्या मार्गात त्यांनी त्यांना घेऊन आला. He led them that way. त्या कुटुंबाने विनंती केली, That family requested, माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. pray for my son. आम्ही येशूकडे आलो आहोत. We have come to Jesus. येशू लोकांना बरे करतो, Lord Jesus heals people. हे आम्ही ऐकलेलं आहे. This is what we have heard. आमचे सर्व मार्ग संपलेले आहे. All our paths are over. आम्ही रोज मुलाकडे बघून रडतो. We look at the child every day and cry. आमच्याकडे संपत्ती सर्व गोष्टी आहे, We have wealth, we have all things. पण आम्ही काहीच करू शकत But नाही. there is nothing we can आम्ही do. फक्त मुलाकडे बघून रडतो. We just look at the child and cry. आम्ही त्याच्यामध्ये बदलाव नाही करू We शकत. cannot make changes in that. आम्ही त्याला बरं करू शकत नाही. We can't cure him. हीच तुमची माझी परिस्थिती आहे. This is your and my situation. आम्ही स्थितीकडे पाहतो, We look at the situation. परिस्थितीकडे पाहतो, Look at the condition. हे बदलत नाही. This does not change. आम्ही दुःखी राहतो, We live in sadness. आम्ही कष्टात We राहतो, live in hardship. आम्ही त्रासात राहतो, We live in trouble. आम्ही अडचणीत राहतो, We live in problems. आम्ही स्थिती पाहत राहतो. We keep watching the लक्षात situation. ठेवा, Keep in mind, मार्ग आहे. there is a way. या मार्गातून तुम्हाला बाहेर करणारा प्रभू आहे. Lord will bring you out of this way. तो दुःखाचं सांत्वन करणारा देव आहे. He comforts the afflicted. तो अडचणीतून बाहेर करणारा प्रभू आहे. He is the Lord who brings us out of सर्व trouble. आजारातून मुक्त करणारा देव आहे. He is the healer of all disease. तो आरोग्य आयुष्य देणारा देव He आहे. is the Lord who gives health and life. जे तुम्ही गमावलं ते तुमच्यासाठी पुन्हा निर्माण करणारा देव आहे. He is the God who regenerates what you have lost. परिस्थिती बघून रडू नका, Don't cry over the situation. उठा, Get up. देवाकडे जा. Go to God. ज्या ठिकाणी देवाचं कार्य आहे, Where God's work is. ज्या ठिकाणी देवाचं सेवक आहे, Where there is servant of God. ज्या ठिकाणी देवाची मंडळी, Where there is a fellowship of God. ते लोक बरे होतात. People heal there. लोकांमध्ये परिवर्तन होतं, People change. लोकांचं तारण They होतं, get salvation. कुटुंबात सुधारणा होती, There is improvement in लोक family. आश्वस्त होतात, People are blessed. लोक समृद्ध होतात, People prosper. लोकांना शांती भेटती, People find peace. लोक सुखी होतात, People are happy. सुरक्षित राहतात. They stay safe. अशा मंडळीला भेट द्या. Visit such a अशा fellowship. मंडळीला जाऊन भेट देऊन शिक्षण घ्या. Visit such fellowship and get knowledge. विनंती करा, Request. देव कार्य करे. God will work. तसंच बघून रडत बसू नका. Don't sit and cry. ह्या आईवडील मुलाकडे बघून रडत होते, The parents were looking at the child and crying. काय करता येत नव्हतं. Nothing could be done. पण आता आमच्याकडे मार्ग आहे, But now we have a way. आमच्याकडे औषध We आहे, have medicine. आमच्याकडे डॉक्टर आहे, We have a doctor. आमच्याकडे देव आहे. We have God.
डॉक्टरांचा डॉक्टर देव The आहे. doctor of doctors is God. सर्व आजारात औषध त्याच्याकडे आहे. He has medicines for all disease. त्या मुलाच्या आईवडिलांनी विनंती केली. The parents of the child requested. आम्ही त्यांच्या घरी गेलो. We went to their house, त्या मुलाकडे पाहिलं. saw that child. मुला आक्रोश करत होता. The boy was crying, मोठमोठे रडत होता. was crying out loud. त्याला कॅन्सरच्या वेदना होत होत्या. He was suffering from cancer. त्याला यातना होत होत्या. He was suffering. त्याला पाहून आम्ही रडलो. We cried when we saw him. आजारामुळे होणाऱ्या वेदनामुळे आमच्या डोळ्यात अश्रू आले. The pain caused by the disease brought tears in our eyes. आम्ही अश्रूपूर्ण नेत्रांनी देवाला प्रार्थना केली. We prayed to Jesus with tears in our eyes. आम्ही देवाला विनंती केली. We requested God, तूच एक व्याधीमुक्त देव आहे. You are God free from all disease. आम्ही पाहतो निर्गम 15:26 मध्ये देव बोलला. In Exodus 15:26, Lord said, 15:26 मध्ये देव बोलतो, in 15:26, Lord said, मीच एक व्याधीमुक्त देव I आहे. am not inflicted from any illness. हे देव आहे आजाराला धमकावणार तू देव आहे परमेश्वर. You are the God who threatens the disease. तू या आजारातून याला मुक्त करू शकतो. You can free him from the disease. तू आमची प्रार्थना ऐकतो. You hear our prayers. तू आम्हाला अधिकार दिलाय. You gave us authority. तू आम्हाला हाक मार म्हणजे मी कार्य करेल. You said, call me and I will work. आम्ही देवाला हाक मारली. Then we called God, प्रभू येशूच्या नावाने कॅन्सरला धमकावलं. threatened cancer in the name of Lord Jesus. त्या मुलासाठी विनंती प्रार्थना केली. We prayed for that child आम्ही निघून गेलो. and we left. हळूहळू Gradually, दिवस वाढत गेले. the days went by. हळूहळू त्या मुलामध्ये देव प्रगती करत गेला. Gradually, God made progress in that child. हळूहळू त्या मुलामध्ये सुधारणा होत गेली. Gradually, there was improvement in the child. हळूहळू मुलामध्ये शक्ती आली. Gradually, the child gained strength. तो बोलायला लागला. He began to तो speak. पाहायला लागला. He began to see. तो ऐकायला लागला. He began to तो listen. चालायला लागला. Started walking. तो फिरायला लागला. Began to walk. तो पळायला He लागला. began to run. मुलाची स्थिती देवाने बदलून टाकली. God changed the child's condition. कॅन्सरच्या व्याधीतून देवाने त्याला बाहेर काढ. God cured him of cancer. आईवडिलांनी विश्वास The ठेवला. parents believed. गमावलेला मुलगा त्यांना पुन्हा देवाने दिला. God gave them back the lost son. त्यांना आनंद झाला. They were happy. त्यांनी देवावर विश्वास ठेवला. They believed in God. देवासाठी पुष्कळशा गोष्टी त्यांनी भेटीसाठी आणल्या. They brought many gifts for God. म्हणून आम्ही त्यांना शिक्षण दिलं. We taught them. देव फुकट काम करतो. God works for free. देव फुकट सर्व गोष्टी देतो. God gives everything for free. फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा. Only you believe in God. अनुभव घ्या. Experience. देवाने त्या मुलाला बरे केलं. God healed the boy. कोणते आजार असो, Any disease, कोणते प्रश्न असो, any question, कोणती समस्या असो, any situation, कोणत्या अडचणीत तुम्ही असो, whatever problems you may देव have, त्यातून मार्ग काढल. God will find a way out of it. त्यातून तुमच्यासाठी कार्य करेल. From it, He will work for you. कारण तो निर्माण करतो. Because He त्या creates. आजारामध्ये त्या मुलामध्ये त्याने आरोग्य निर्माण केलं. He created health in that sick child. त्याच्यामध्ये त्याने आयुष्य तयार केलं. He created life in him. तो जीवन झाला. He came alive. तो बरा झाला. He was healed. आज बी देव काम करतो. Even today, God works. देवाला असं तसं कोणतीच गोष्ट नाही. Nothing is impossible for God. आम्ही सर्व आमच्या घराची मोडतूड झाली. We all had our house demolished. अशी कुटुंबातील देव उभारणी करतो. God raises such a family. हे देवाचं सामर्थ्य This आहे. is the power of God. तो निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. He is the maker and the तो creator. सर्व काय तयार करतो. He makes everything. बायबल सांगतो Bible says दुसरे कोरिंथी 5:17 मध्ये in Corinthians 2:5-17, जुनं काढून सर्व गोष्टी नवीन आणतो. He passes the old and creates new. जुन्या गोष्टी तो काढून टाकतो. He removes old things. जुन्या स्वभाव तो काढून टाकतो. He removes old जुन्या nature. गोष्टी काढून टाकतो. He removes old things. नव्या गोष्टी तो तुम्हाला देतो. He gives you new things. नव्या गोष्टीचा आम्ही अनुभव घेतो. We experience new things. त्यामध्ये आमचं जीवन आनंदित होतं. It makes our lives happier कारण ते देवापासून प्राप्त होतो. because it comes from God. उत्तम ते देवापासून आहे. The best is from God. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our God देवाच्या नावाचा गौरव करतो. and glorify the name of God. देव म्हणजे निर्माण करता. God means the maker. तो बनवणारा घडवणारा देव आहे. He is the God who makes and creates. आमच्या जीवनात पुष्कळ तो गोष्टीची तयारी करतो. He prepares many things in our lives. आमच्यासाठी तो पुष्कळ गोष्टी बनवतो घडवतो. He makes and creates many things in our lives. सर्व गोष्टीची तो व्यवस्था करतो. He arranges सर्व everything. गोष्टीची तो व्यवस्था करतो. He arranges everything for us. तोच देव आहे.
He is God. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. And we thank that God. अजून एक उदाहरण मला आठवतं. Another example I remember. एक व्यक्ती होता. There was a person. तो एसटी स्टँड वर बसला होता. He was sitting on the ST तो stand. एसटी स्टँड वर काही खाद्य विकत होता. He was selling some eatable things. अशा व्यक्तीची माझी त्याची मुलाखत झाली. I met that person. तो मला ओळखत होता. He knew me. मी त्याला ओळखत होतो. I knew him. त्याची मुलाखत झाली. We met. त्याची बातचीत झाली. We talked. त्यावेळेस त्याने मला सांगितलं, That time he told me, बदर मी सर्व गमावलं. Brother, I lost everything. माझं घरदार मी गमावलं. I lost my house. माझी नोकरी मी गमावली. I lost my job. माझे कुटुंब मी गमावलं. I lost my family. माझं घरदार मी सर्व गमावलं. I परमेश्वर, lost my home and everything. आज एसटी स्टँड मध्ये मी राहतो. परमेश्वर, Today I live on the ST stand. इथंच राहतो, इथंच झोपतो, इथंच काम करतो. I live, sleep and work here. मी आज दारूच्या व्यसनात आहे. I am addicted to मी alcohol. सर्व गमावलं. I lost everything. तरी माझं व्यसनातून मी अजून सुटका माझी झाली नाही. However, I was not released from addiction. आज माझी परिस्थिती फार बिकट आहे. Today my situation is very bad. मला कोण सहाय्य करण? Who will help me? मला कोण मदत करण? Who will help me? मी सर्व गमावलेलं आहे. I have lost मग everything. आम्ही त्याला देवाच्या वतीने आशा दिली. So we gave him hope from God. अजून बी वेळ आहे. There is still time. अजून बी समय आहे. We have time. आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. We should go to तुझे God. गमावलं ते देव पुन्हा तुला देईन. God will give you back whatever you lost. यासाठी तुला देवाकडे यायला लागन. For this you have to come to God. देवाकडून शिक्षण घ्यायला लागन. You have to come to God and learn. देवाकडून प्रार्थना करायला लागन. You have to pray to God. पश्चाताप करायला लागन. You have to repent. व्यसन सोडायला लागन. You have to quit यासाठी addiction. देवाकडे यायला लागन. For this you have to come to तो God. देवाकडे आला. He came to God, देवाचं शिक्षण घेतलं. learned God's teachings. त्याने देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात He केली. started praying to God. देवाने त्याला व्यसनातून मुक्त केलं. God freed him from addiction. देवाने त्याचं जीवन बदलून टाकलं. God changed his life. देवाने त्याला आश्वस्त केलं. God blessed him. गेलेली नोकरी त्याला पुन्हा भेटली. He got his job again. विखरलेलं कुटुंब पुन्हा एक झालं. The scattered family was reunited. पुन्हा कुटुंब देवाने एक केलं. God made the family one पुन्हा again. कुटुंबाची देवाने पुनर्स्थापना केली. God re-established the family, कुटुंबात एकता आणली. brought unity in the family, कुटुंबात शांती आणली. brought peace to the family, कुटुंबात बरकत आणली. brought blessings to the family. चांगलं कुटुंब तिने बनवलं. He made a good family. हेच तर काम करतो देव. That's what God does. यासाठी आम्ही देवाकडे गेलं For पाहिजे. this we need to go to God. कोण आहे देव की तो माझ्यासाठी करेल? Who is the God who will do for me? तुमचे प्रश्न, तुमचे समस्या, तुमच्या अडचणी काय असो, No matter what your trouble and problem is, तुम्ही अरण्यात सापडलेला असा, whether you found in the wilderness, अरण्यातून देव तुमच्यासाठी मार्ग तयार कर. God will make a way for you in the wilderness. देवाकडे गेलं पाहिजे. We need to go to देवाकडे God. देवाला सांगितलं पाहिजे. We need to tell God. तो तुमच्या आशा पूर्ण करण. He will fulfill our hopes. तो तुमच्या आशा पुसून टाक. He will wipe away our tears. आम्ही 14 वर्ष अरण्यात भटकलो. We wandered in the wilderness for 14 years. आम्हाला देवाचा मार्ग माहित नव्हता. We did not know God's way. आम्हाला देवाची ओळख नव्हती. We did not know God. आम्हाला देवाविषयी आवड होती. We loved God. आम्ही चर्चला जायचो. We went to church. मी प्रार्थना करायचो. We prayed. 40 दिवस उपवास करायचो. Used to fast for 40 days. दान धर्म We करायचो. would give offerings. हे सर्व गोष्टी व्यवस्थित करायचो. Did all these things तरी properly. आम्हाला देवाची ओळख नव्हती. Yet we did not know God. देवाचा आमचा परिचय नव्हता. We did not identify God. त्यामुळे आमच्या कुटुंबाची दानादान झाली. So our family was scattered. त्यामुळे आमच्या कुटुंबाने सर्व गमावलं. Our family lost everything. आमचं कुटुंब दारिद्र्यात गेलं. Our family went into poverty. आमचं कुटुंब धुळीस मिळून गेलं. Our family was devastated. याचं कारण काय? What is the reason for this? आम्हाला देवाची ओळख नव्हती. We did not know God. आम्हाला देवाचा मार्ग नीट माहित नव्हता. We did not know God's way. आम्ही देवाला ओळखायचो. We knew God, देव आम्हाला ओळखत नव्हता. but God did not know us. यासाठी आम्हाला देवाचा शोध करावा लागला. For this we had to search for का आमची God. परिस्थिती सुधरत नाही? Why our situation does not का change? आमचा बदलाव होत नाही? Why we do not आम्ही change? उपवास प्रार्थना करतो तरी आमचा देव का ऐकत नाही? We fast, we pray, but why God does not listen? शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. आम्ही शोधलं. We searched. देवाने दाखवलं. God showed. देव म्हणलं तुमच्या पापामुळे तुमची परिस्थिती अशी आहे. God said, this is your situation because of your sin. त्यामुळे तुम्ही बाहेर येत नाही. So you don't come out. देवाने आम्हाला शिक्षण दिलं. God taught us. त्याने आम्हाला पश्चाताप करायला लावला. He made us repent. आम्ही पश्चाताप केला. आम्ही क्षमा We मागितली. repented and asked for forgiveness. देवाने आमचा उद्धार केला. God saved us. आमचं घर वाचवलं तिने. He saved our house. तर आम्ही नाश पावलो असतो. Otherwise we would have perished.
आज आमचं कुटुंब नसतं, Today we would not had a आम्ही family. नसतो, We wouldn't be here today. आम्ही सर्व नष्ट पावला असतो. We could have been destroyed. पण देवाने आमच्यावर दया केली, कृपा केली, But God had mercy and grace on माझ्या us, कुटुंबावर केली. on my family. माझं कुटुंब त्यांनी वाचवलं. He saved my family. माझ्या कुटुंबात त्यांनी चांगल्या गोष्टी आणल्या, He brought good things in my family. चांगलं वातावरण त्यांनी तयार He केलं. created a good चांगल्या atmosphere. गोष्टी देवापासून तयार होत. The good comes from देव God. आहे. This is God. देवाला अवघड असं काही नाही. There is nothing difficult for God. बायबल सांगतो, Bible says इब्री 11:11 मध्ये in Hebrews 11:11, अब्रामची आम्ही साक्ष पाहतो. we see the testimony of Abraham. अब्रामाच्या जीवनाविषयी मी पाहतो. We look at Abraham's life. अब्रामला देवाने अभिवचन दिलं, God promised Abraham, मी तुझं कल्याण करन, I will do you good. मी तुला आश्वस्त I करन, will bless you. मी तुझं मोठं नाव I करन, will magnify your name. मी तुझं कुटुंब आश्वस्त I करन, will bless your family. मी तुझे मुलं आश्वस्त करन, I will bless your children. तुझ्यामुळे लोक आश्वस्त होतील. People will be blessed because of देवाने you. तुला अभिवचन दिलं. God promised him. अब्राम चालत गेला, Abraham kept walking. विश्वासात चालत गेला. He walked in faith. 100 वर्ष झाले It's been 100 तरी years. त्याला मुलबाळ नव्हतं. He had no child. त्यावेळी तो निराश He होता, was upset at that तो time. उदास होता, He was sad कारण संततीद्वारे कुटुंब पूर्ण होतं. because a child completes a family. कुटुंबात आनंद येतो, Happiness comes in the कुटुंबात family. आश्वस्त येतात. Blessings come to the family. अब्रामाकडे संतती But नव्हती, Abraham did not have a child. त्याला सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या. He had everything. त्याने देवाला प्रार्थना केली, He prayed to God. देवा तुम्हाला सर्व दिलं, God, you gave me everything, पण तुम्हाला संतती दिली नाही. but you did not give me a आता child. मी म्हातारा झालो आहे, I am old now. आता मी 100 वर्षाचा पुरुष आहे, Now I am 100-year-old man. माझी पत्नी 90 वर्षाची आहे. My wife is 90 years old. आता आम्हाला मुलबाळ होऊ शकत नाही. I can't have a child anymore. वंश स्थापनेची शक्ती संपली. The power to establish the child ran out. आम्ही निर्जीव झालेलो आहोत. We have become lifeless. त्यांनी देवाला प्रार्थना केली, He prayed to God. सत्य आहे. This is true. अब्राम देवाशी बोललाय, सत्य आहे. This is true that Abraham spoke to God. ही वस्तुस्थिती आहे. This is a fact. तो बोलतो ते सत्य आहे. What he says is तो true. वृद्ध होता, He was old. त्याला मुलबाळ होण्याची आशाच नव्हती. He had no hope of having a child. ही मनुष्याची दृष्टी आहे. This is the vision of man. देवाने त्याला दृष्टी दिली. God gave him vision. देव त्याशी बोलला. God spoke to him. देव म्हणाला, God said, अब्राम मी तुला वचन दिलेलं आहे Abraham, I have promised की you मी तुला संतती देईन, that I will give you a मी तुझी child. संतती आश्वस्त करीन. I will bless your child. मी आपलं वचन पूर्ण करण्यास सावध असतो. I am very careful to keep my word. तरुण काय आणि प्रौढ काय आणि वृद्ध काय, What is young, what is adult, what is old. देवाला फरक पडत नाही. God doesn't care. देव देव God is God. देवाचं सामर्थ्य कार्य करतं. God's power works. बायबल सांगतं, Bible says इब्री 11:11 मध्ये in Hebrews 11:11, सारे संबंधी देव बोलतो. God speaks about Sarah. वंश स्थापनेची शक्ती संपल्यानंतर पण After running out the power to establish the child, सारेची कुस मेलेली होती. Sarah's womb was dead. देवाने ती जिवंत केली, God made her alive. संततीचा प्रारंभ केला. The offspring began. 100 वर्षी अब्रामला मुलबाळ झालं. 100 years later, Abraham had a child. मेलेली कुस तिने जिवंत केली, He raised the dead womb, संतती दिली. gave a child. हा देव. This God. आम्ही म्हणतो होणारच नाही, We say it won't happen. हे कधीच होणार नाही, It will never happen. कोणाची होणारच नाही, It will happen not from हे anyone. कोणीच बदलू शकत नाही, No one can change हे that. कोणीच पूर्ण करू शकत नाही, No one can हे accomplish कोणाच्यात this. होणार नाही. No one can do this. पहा वचन, See the word. अब्रामचं कुटुंब पहा. See Abraham's family. देवाला सर्व काही शक्य आहे. God has everything possible. वृद्ध काळात त्याने त्यांना मुलबाळ दिलं. He gave them child in the old age. कुटुंब पूर्ण करून कुटुंबात आनंद आणला. He completed the family and brought happiness to the family. देवाला वयाची काय वयोमर्यादेची काय फरक पडत नाही. Because God does not care about age. देव देव आहे. God is God. देवाला सर्व गोष्टी शक्य आहे. All things are possible to God. बायबल सांगते, Bible says, आज बी देव काम करतो. even today God works. देवाला सर्व गोष्टी शक्य आहे. All things are possible to God. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our God. माझ्या जीवनासंबंधी मी साक्ष देतो. I testify about my life. मी देवाची सेवा करत असताना While I was serving God, कार्य करत होतो, was working,
देव सांगत तसं चालत होतो. I was walking as God told me. देवाचं कार्य चालू होतं. God's work was ongoing. वेळ आली, समय आला, The time came माझ्या विवाहाचा समय आला, at the time of my wedding. माझा विवाह झाला. I got married. विवाह झाल्यानंतर आमचं वैवाहिक कुटुंबाची सुरुवात झाली. After marriage, our married life started. माझं कुटुंब देवाचं काम करू लागलो, My family began to do God's work. सेवा करू लागलो. We served God. आम्ही कुटुंब आमचं आनंदित होतं, Our family was happy. कारण देवाचा आनंद कुटुंबात होता. God's joy was at home. देवाची शांती कुटुंबात होती. God's peace was in family. देवाचे आशीर्वाद होते. There was God's blessing. देवाची उपस्थिती होती. God was present. हळूहळू वर्ष वाढत गेले. Gradually, the years passed by. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आले. After 1, 2, 3 years, हळूहळू माझी दिवसात निराशा वाढू लागली. gradually I was upset day by day. माझी पत्नी रोज रडू लागली. My wife started crying every एके day. रात्री मी विचारलं, One night I asked, तू काय रडतीस? why are you crying? ती म्हणली, आज 2-3 वर्ष झाले, She said, it's been 2, 3 आपल्या years now. संतती नाही, We have no child. मुलबाळ नाहीये. We have no children. अनेक लोक विचारपूस करतात Many people they ask की संतती नाहीये, that there are no offspring. अजून मुलबाळ नाहीये. There is no child. ती दुःखी होती, She was sad. ती निराश होती, She was upset. ती रोज रात्री रडायची. She cried every मी night. ते पाहत I होतो, saw that. पण आमचा विश्वास देवावर होता. But we believed in God. मी देवाला प्रार्थना केली. I prayed to God. देव माझ्याकडे आला, God came to me. देव माझ्या कुटुंबात आला, God came to my प्रभू family. येशू ख्रिस्त आला. Lord Jesus Christ त्याने came. मला जागृत केलं. He woke me up. तो म्हणाला, मी देव आहे, He said, I am God. मी तुला आशीर्वाद दिलेलं आहे. I have blessed you. ज्यावेळेस तुझं लग्न झालं, The time you got married. लक्षात ठेव, Keep in mind. स्मरणात ठेव, Remember. मी तुला काय बोललो, What did I tell you? मी तुला आशीर्वाद केलं. I blessed you. मी म्हणलो फलद्रूप हो, I said, be fruitful. बहुगुणित हो. Be of many मी तुला qualities. आशीर्वाद देऊन टाकलेले आहे. I have blessed you. संतती तुला होणारच, You will have children. हे माझं वचन आहे. This is my word. मी तुला असं ठेवणार नाही. I will not keep you मी like तुझं this. कुटुंब पूर्ण करल. I will complete your मी family. तुला आनंदित करन. I will make you happy. तुझ्या पत्नीला सांग, Tell your wife. धैर्य धर, Have patience. हिम्मत धर, Have courage. देव देईल. God will give. या वचनाने माझ्या कुटुंबाचे तिने आशा पुसून टाकली. This word wiped away my family's tears. माझ्या पत्नीचे तिने आशा पुसून टाकली. He wiped my wife's मला tears. धैर्य दिलं, Gave us patience. मला हिम्मत दिली. Gave us मी courage. देव आहे. I am God. कारण ज्यावेळेस मी डॉक्टरकडे आमची तपासणी केली, Because when we checked to the doctor, त्यावेळेस डॉक्टरने मला सल्ला दिला that time doctor told me की तुझ्या पत्नीला that your wife, मुलबाळ होण्याचे चान्सेस नाहीये. there are no chances of having a child. ही स्थिती होती, ही स्थिती त्याने दाखवली. He showed the situation. हे डॉक्टरचं ज्ञान आहे, This is doctor's knowledge. हे आम्ही मान्य करतो. We accept this. ती परिस्थिती तशी होती, That was the ती स्थिती तशी situation. होती. That was the पण देवाला condition. सर्व काही शक्य आहे. But God has everything possible. तो मेलेली गोष्ट जिवंत करतो. He raises the dead womb. तो मेलेल्या गोष्टी जिवंत करतो. He brings the dead back to life. तो मेलेल्या माणसाला जिवंत करतो. He brings the dead man back to life. जे विखुरले ते तो एक करतो. He unites those who are जे scattered. मोडलेले त्याची तू उभारणी करतो. He raises what has been broken. त्याला सर्व शक्य आहे. He has everything या possible. शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in this word. देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in God's word. देवाचं तो मला म्हणाला, देवाचं काम करत राहा. He told me keep doing God's work. माझ्या मंडळीला पहा, Take care of my fellowship. मी तुझ्या घराकडे बघाल. I will look at your तू माझ्या house. मंडळीसाठी कार्य कर. You work for my fellowship. मी तुझ्या घरात कार्य कर. I will work in your मी house. तुला आनंदित करन. I will make you मी happy. तुला आश्वस्त करन. I will bless हे you. माझं वचन आहे. This is my word. मी निर्माण करता उत्पन्न करता दे, I am the God who makes and creates. हे त्याने अभिवचन दिलं. This is what he promised. हळूहळू सेवा सुरू झाली. Gradually the service एके began. दिवशी येशू ख्रिस्त आला. One day Lord Jesus तो came. म्हणला, मी तुला आशीष देतो. He said, I bless you. इथून पुढे तुला मुलं होतील. From now you will have children. तू अनुभव घेशील. You will experience. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव घे. Experience how good the Lord is. देव जे बोलतो तो करून दाखवतो. God does what he says. त्याने माझ्या पत्नीची कुस ओपन केली. He opened my wife's womb. एक नाही, दोन नाही, आज 3 मुलं मला आहे. Not 1 or 2. I have 3 children today. किती आनंदाची गोष्ट आहे. What a joy. दुःखाचं सांत्वन, The consolation of sorrow. निराशामध्ये आशा देव आणतो. God brings hope in despair. दुर्बलतामध्ये बलतो आणतो. He brings strength in weakness. देवाला काय अशक्य नाही. Nothing is impossible for God. त्यांनी माझ्या घरात
ची काळजी घेतली. He took care of my house. माझ्या घराला ज्या गोष्टीची आवश्यकतेने ते दिले. He gave what the house needed, माझं घर आनंदित ठेवलं. kept my house happy, माझ्या घरात शांती ठेवली. kept peace in my house. आमचे आज बी अनेक प्रश्न अनेक समस्या तो सोडवतो. Even today, He solves many questions and problems. आज मी देवाला हाक मारतो. Today, I call God, माझ्या कुटुंबासाठी मागतो. ask for my family, माझ्या 2000 मंडळीसाठी मी मागतो. ask for my fellowship, जे नवीन नवीन लोक आमचे संपर्क त्यांच्यासाठी देवाला प्रार्थना करतो. pray for new people who are in contact. देव ऐकतो. God hears, देव मार्गदर्शन करतो. God guides, देव माझी सल्ला मसलत करतो. He consults. वेळोवेळी मी अनेक कुटुंबाला सल्ला मसलत करतो. He consults many family time to time. का तुमची परिस्थिती अशी आहे? Why is this your situation? का त्या परिस्थितीत बाहेर येत नाही? Why don't you come out that तुम्ही बाहेर कसं situation? याल? How will you come out? देवाच्या वतीने मी त्यांना मार्गदर्शन करतो. I guide them through God's guidance. त्यांचा बचाव करतो. I protect them. देव त्यांचा उद्धार करतो. God saves them. देव काला जेवण सारखा आहे. God is the same. तो निर्माण करतो, उत्पन्न करतो, He makes and creates. सर्वच काही करतो. He does म्हणून आम्ही everything. देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord. त्याचे आभार मानतो. We thank our living Lord. अशा देवाकडे या. Come to such a God. तुम्ही मागाल ते तुम्हाला तो देईल. He will give you whatever you ask for. अशा देवासाठी वेळ द्या. Give time for such a God. तो प्रत्येक गोष्टी समयानुसार करेल. He will do everything accordingly. पारखा. Examine. देवाला ओळखा. Get to know God. सत्य काय जाणा. Know what is the truth. सत्याचा स्वीकार करा. Accept the truth. सत्य देव आहे. God is truth. सत्य येशू ख्रिस्त आहे. Truth is Jesus सत्य Christ. पवित्र आत्मा आहे. Truth is Holy सत्य Spirit. देवाचं वचन आहे. Truth is God's word. स्वीकारा. Accept. मान्य करा. Accept. विश्वास ठेवा. Have faith. देवाला धावा करा. Call on God. देव तुमचे मनोरथ पूर्ण करा. God will fulfill all your desires. देव तुम्हाला अनुभव दे. God will make you experience परमेश्वर किती चांगला आहे. how good God is. आज 29 वर्ष मी अनुभव घेतो. Today I have 29 years of experience. 29 वर्ष माझं कुटुंब सांभाळतो. Takes care of my family for 29 years. माझी मंडळी तू He सांभाळतो. takes care of my fellowship. सुरक्षित ठेवतो. Keeps them safe. प्रत्येकाची काळजी घेतो. He takes care of everyone. प्रत्येकाची देखरेख करतो. He watches over everyone. प्रत्येकाला सुखी ठेवतो. He keeps everyone happy. प्रत्येकाचे मनोदय पूर्ण करतो. He fulfills all desires. प्रत्येकाला तो आशीष देतो. He blesses everyone. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord. आज देवाच्या वचनातून आम्ही हेच पाहतो. This is what we see in God's reading देव आहे. today. There is God. देवाला ओळखा. Know God. देवाविषयी आवड आहे, निवड आहे, There is a choice to love God. आस्था आहे. There is पण faith. देवाची ओळख करून घ्या. But get to know God. देवाला मी ओळखतो. We know God. मी देव मला ओळखतो का? But does God know me? दोन्हीकडून ओळख झाली पाहिजे. Both should know each other. तर देवाणघेवाण आहे, There is an exchange. दळणवळण आहे, There is communication. बोलाचाली आहे. There is conversation. पारख करा. Examine. खात्री करा. Make sure. मंडळीची संपर्क करा. Contact our fellowship. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहोत. We thank the name of Lord. सर्व उपस्थित लोकांचं आम्ही देवाच्या वतीने कौतुक करत आहोत. We are praising all those present on behalf of God. नवीन लोक हा संदेश ऐकते त्यांचं बी आम्ही कौतुक करत आहोत. We appreciate new people who are listening to this message. तर आम्ही मंडळीतून लोकांना आवाहन करतो. We appeal from fellowship to people. तुमचे प्रश्न, तुमचे समस्या, तुमची अडचण असेल तर आमच्याशी संपर्क करा. If you have any questions or difficulties, you may contact us. तुम्ही आजारी आहात, Are you ill? तुम्ही व्यसनात Are आहात, you addicted? तुमच्या घरात अशांती आहे, There is no peace in your तुमच्या घरात house. बरकत नाही, No blessings in house. तुम्ही बंधनात आहात, You are in bondages. जे काय करतात ते फेल होतात. Whatever you do, you fail. माझे स्वप्न फेल झाले, My dreams failed. माझ्या योजना संकल्प फेल गेले, My plans failed. माझ्या मुलांचं भविष्याचं नुकसान झालं, My children suffered future losses. कुटुंबात मेलमिलाप नाही, No unity in family. प्रेम नाही, No love. शांती नाही, No peace. बरकत नाही, No blessings. मी जे काय करतो ते उन्नती होत नाही, Whatever we do not succeed. शिक्षणात माझी बुद्धी चालत नाही, My intellect does not work in education. उद्योगात माझी समृद्धी होत नाही. No prosperity in business. सर्व गोष्टी देव तुम्हाला मदत करेल. God will help you in everything. देव तुमच्यासाठी सर्व गोष्टी तयार करेल. God will prepare everything for you. सर्व गोष्टी तुम्हाला देईन. He will give you everything. तुमचे कुटुंब उभं करण, He will raise your family. तुमच्या शिक्षणाची तुम्हाला बुद्धी देईन.
will give you wisdom in education. तुमच्या उद्योगासाठी तुम्हाला तो मार्गदर्शन करेन. He will guide you for your business. तुम्हाला तो आशीष देईन. He will bless you. तुमचे मनोदय तो पूर्ण करा. He will fulfill all your desires. यासाठी मंडळीची संपर्क करा. For this, contact our fellowship. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री. Sanjay James Thakur Ministry. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. The numbers shown up on the screen. या नंबर्सद्वारे तुम्ही आमची संपर्क करा. Contact us through these numbers. कोणताही प्रश्न असो, Be it any question, कोणती समस्या असो, any problem जे तुम्हाला समजत नाही, which you don't understand, मला समजत नाही, which I don't understand, देवाला समजतो. but God understands. देव मला समजून सांगतो. God makes me मग मी understand. तुम्हाला समजून सांगेन Then I will make you की का understand असं आहे that why is it आणि हे का होत नाही, and why doesn't this का happen? केलं म्हणजे असं होईल. What should be done that this will देव happen? आम्हाला शिकवतो. God teaches तो us. जिवंत देव आहे. He is living Lord. तो तुमचा आमचा देव आहे. He is your and my तो God. निर्माण करता उत्पन्न करताय. He is the maker and the creator. तो तुमच्यासाठी चांगलं निर्माण करेन. He will make good for you. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय तो तुमच्यासाठी आणेल. He will bring good time, good day, good moment. चांगलं कुटुंब, चांगलं शिक्षण, चांगले उद्योग तो तयार करेल. He will make good family, good education, good work. सर्व देव देईन. God will give everything. मंडळीची संपर्क करा. Contact our fellowship कधी बी करा. anytime. आम्ही तुम्हाला देवाच्या द्वारे उत्तर देऊ. We will answer you through God. परमेश्वराद्वारे उत्तर देऊ आम्ही. We will answer you through God. ते उत्तर सार्थक ठरेल. That answer will be meaningful. तुम्हाला अनुभव येईल. You will 2000 experience. लोकांना अनुभव आला. 2000 people काही experience. लोकांना अनुभव आला. Many people experience. अनेक कुटुंब देवाने वाचवले. God saved many families. लोकांची त्यांनी सुटका केली. He freed many people. हाच देव आहे. There is God. तो तुम्हाला मला बोलवत आहे. He is calling you and me. अनेक मंडळातून तो कार्य करत आहे. Through many fellowships He is संजय working. ठाकूर जेम्स मिनिस्ट्री मधून तो काम करत आहे. He works through Sanjay James Thakur आम्ही Ministry. तुम्हाला आमंत्रण देतो. We invite you. तुम्ही फोनद्वारे संपर्क करा. You contact through your phones. आम्ही तुम्हाला देवाद्वारे उत्तर देऊ. We will answer you through God. देव कार्य करेल. God will work. निराश होऊ नका, उदास होऊ नका. Don't be upset and sad. निराशामध्ये आशा नाहीये. There is no hope in despair. देवावर आशा ठेवा. Put your hope in God. देव आशा पूर्ण करेल. God will fulfill your देव hope. आहे. There is God. तुमच्या माझ्या जवळ आहे. He is with you and me. आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ. We will teach you. त्या सर्व गोष्टी प्राप्त होतील. At that time you will receive everything. पुन्हा एक आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. Once again we thank the name of Lord. ते जीवन मंडळीशी आम्ही संपर्क करतो. We contact the Living Fellowship of Truth. दर बुधवारी आम्ही उपासनेनिमित्त सोशल मीडियाद्वारे फेसबुकवर येतो आम्ही. Every Wednesday through social media we come on Facebook. आमचं प्रार्थनास्थळ बंद आहे. Our worship place is closed. हळूहळू देव प्रार्थनास्थळ उघडेल. Gradually God will open worship places. हळूहळू सर्व लॉकडाऊन देव उठवेल. Gradually He will open all the lockdowns. हळूहळू करोना व्याधी देव यातून निवारण करेल. Gradually God will cure the corona disease. हळूहळू देव सर्व गोष्टीची व्यवस्था करेल. Gradually God will arrange all ही things. आमची प्रार्थना आहे. This is our prayer. देव काम करते God has been working. म्हणून देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank our दर Lord. बुधवारी आम्ही 7 वाजता एकत्र येतो. Every Wednesday at 7 p.m. we come together. आम्ही दर बुधवारी मंडळीत 7 वाजता एकत्र येत होतो आम्ही. We used to come together at 7 p.m. in fellowship. तोच वेळ आहे. It's the same time, तोच वार आहे. same day. ते वेळेचा, त्या वाराचा, त्या समयाचा आदर करा. Respect that day and time. आम्ही वेळ बदलला नाही. We did not change the time. आम्ही वार बदलला नाही. We did not change the day. आम्ही बदलू शकलो असतो. We could have पण आम्ही changed, देवाचं नियम बदलले नाही. but we did not change God's rule. आम्ही तेच कार्य चालू ठेवलं. We continued the same आम्ही work. मंडळीची संपर्क करतो. We contact our fellowship दर बुधवारी every Wednesday 7 वाजता at 7 p.m. उपस्थित राहा. Be present. देवाचं वचन तुमच्याशी काय बोलतो, What God's word speaks to you, देव काय मार्गदर्शन करतो, what God guides, त्या दिवसाचं त्या दिवसाला महत्व आहे. that day is important. बुधवारचं वेळेला महत्व आहे, समयाला महत्व आहे. Wednesday's time is important. मी 7 वाजता येतो. I come at 7 तुम्ही p.m. उपस्थित राहा. You also be present, कारण हे वेळ हा समय देवाने ठरवला, मी नाही ठरवला. because this time is decided by God, not by me. समयाचा आदर करा, सन्मान करा, Respect that time and moment. आज्ञापालन करा.
obey the word of God. बरेच लोक करतात त्यावर देवाच्या नावाने आम्ही त्यांचं कौतुक करतो. Many people do, so we praise them in the name of God. देवाचं नाव धन्यवाद देतो. Thank the name of Lord. महत्वाचा अजून भाग आहे की The important part is आम्ही that करोना व्याधीतून लोकांना मुक्त करण्यासाठी आमची प्रार्थना चालू आहे. people should be freed from corona disease, so we pray to God. देव आम्हाला प्रेम करायला शिकवतो. God teaches how to love. तो म्हणतो लोकांना प्रेम करा. He says love people. येशूने मला शिक्षण दिलं, God taught me सर्वांना प्रेम कर. love everyone. तो म्हणला की करोना व्याधीच्या लोकांना पण प्रेम कर. He said love the people affected from corona disease. करोना व्याधी हा आजार आहे, Coronavirus is a disease. संसर्गजन्य रोग आहे. It is a contagious आजार disease. भयंकर आहे, It is terrible. आजार वाईट आहे. The disease is ज्या bad. लोकांना लागला The people who are affected, ते लोक चांगले आहे. those people are better त्या now. लोकांना मदत कर, Help them. त्या लोकांसाठी प्रार्थना कर, Pray for them. शिस्तीचे पालन कर, Follow discipline. नियमाचं पालन करून त्या लोकांना मदत कर. Help those by following the rules. त्या लोकांना प्रेम कर, Love them. त्यांचा तिरस्कार करू नको. Don't hate them. हे आम्ही शिकलं पाहिजे. We need to learn this. आम्ही बी आजारी पडतो, Even we fall sick. वेगळे लोक आजारी पडतात. Different people get sick. आजार नाही तर मृत्यू नाही. No sickness, no death. बायबलमध्ये पाहतो In Bible we see अनेक देवाचे सेवक लोक, God's many servants, देवावर विश्वास ठेवणारे लोक, people who believed in God. वेगवेगळ्या कारणाने त्यांना मृत्यू आला, They died for different reasons. मरण आलं. They died. जो येतो तो जातो बी. He who comes goes. आजार मृत्यू आणतो. Disease brings death. वेगवेगळ्या आजाराने लोकांना मृत्यू आला. People died from various disease. काहींचा आघात झाला. Some died in accident. योहान बाप्तिस्मा करण्याचं योहानचं शिरच्छेद झाला. John the Baptist was beheaded. स्टीफनला दगडमार करून लोकांनी मारून टाकलं. Stephen was stoned to death. एली देवाचा सेवक मान मोडून मेला. Eli, God's servant, died of a broken neck. काही सेवकाला डांबरात टाकून मारलं. Some of the servants were killed by throwing in tar. तलवारीने मारलं. Some were struck with this sword. मृत्यू कसा येऊ शकतो? Death can happen कोणत्याही anyway. आजाराने मृत्यू येऊ शकतो. Any illness can lead to death. आघात होतो, ऍक्सिडेंटने मृत्यू होऊ शकतो. Even accidents can lead to death. त्याचं भविष्य नाहीये. There is no prophecy त्याच्यावर on आम्ही न्याय this. करू शकत नाही. त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. We cannot judge that. दुसरे राजे Kings 2, 13 अध्याय chapter 13, 14 वचन verse 14. नीट लक्षात ठेवा. Remember carefully बायबल काय सांगतो? what Bible says. देवाचा सेवक अलिशा, God's servant Elisha, त्याच्याकडे दुप्पट आशीर्वाद होते, he had double blessings, दुप्पट सामर्थ्य होतं. had double power. मेलेल्या लोकांना त्याने उठवलं, He raised the dead people, अनेक चमत्कार केले, performed many अनेक miracles, अद्भुत कार्य केलं. did wonderful पण things. बायबल सांगतं But Bible says ज्यावेळेस त्याला मृत्यू आला by the time he died, त्यावेळेस त्याला तो आजार आला. at that time he got sick. बायबल सांगतं Bible says अलिशाची जाण्याची वेळ आली, it was time for Elisha to leave. त्यावेळेस तो आजार बी त्याच्याकडे आला. At that time the disease came to ज्या him. आजाराने त्याचा मृत्यू लिहिला होता, He died of the disease. तो आजार त्याला जडला. He fell ill. त्या आजारात तो मृत्यू पावला. He died from that disease. तो बी देवाचा सेवक होता, He was a servant of तो बी God, देवाचा भक्त होता. God's devotee. आजाराने मृत्यू आला, But illness led to death. पण तो देवाकडे गेला. But he went to God. श्रीमंत मनुष्य भिकारी लाजर, Rich man and the beggar Lazarus. फोडांनी भरलेला आजारी व्यक्ती होता. There was a sick man full of blisters. तो आजाराने मरण पावला, He died from an illness. तरी तो देवाकडे गेला. Yet he went to God. मनुष्याला मृत्यू कसा येतो? How death comes to man. मनुष्याला मृत्यू कसा येतो? How does death comes to कसा येऊ man? शकतो? Can happen anyway. एवढ्या आजाराने येऊ शकतो. It can be caused by various कॅन्सर disease. येऊ शकतो, By cancer, स्वाईन फ्लू येऊ शकतो, by swine flu, वेगवेगळ्या आजाराने मृत्यू होऊ शकतो. by various diseases that can happen. करोना व्याधीने मृत्यू होऊ शकतो. Even corona disease. त्याच्यावर तुम्ही मी भविष्य नाही करू शकत, No one can predict नाही on करू this. शकत. No one can. त्याच्या विश्वासावर भविष्य. The future depends on his त्या faith. तो मनुष्य देवावर विश्वास ठेवणार आहे, That man believes in God. त्याच्या विश्वासावर त्याचं जीवन आहे. His life is on his येशू faith. ख्रिस्त म्हणाला What Jesus said योहान सुवर्तन 11:25 मध्ये, in the Gospel of John जो माझा 11:25, विश्वास ठेवतो the one who believes in me, तो मेला असेल तरी जगेल, even if he dies, he lives. पण जो जिवंतपणे विश्वास ठेवतो
But he who believes in the living, तो कधी मरणार नाही. he will never die. तो मरणातून पार जीवनात जाईन, He will go through life from the death, सुखलोकात जाईन. will go in heaven. करोना व्याधीने मी लोक मरण पाहू शकतात. People can die from corona disease. त्याच्यावर आम्ही भविष्य नाही करू शकत. No one can predict तो on मी that. देवाकडे जाऊ शकतो. Even he can go to God. जर तो विश्वास ठेवतो, If he has faith, त्या विश्वासाने देव त्याला घेऊन जातो. by that faith God takes him. चुकीचे निर्णय बंद करा. Stop making wrong decisions. विश्वासावर आमचं जीवन आहे. Faith is our life. विश्वासाने देव निर्णय घेतो. God make decisions by faith. मृत्यूवर आमचा निर्णय It नाही. is not our decision on death. कोणत्या कारणाने मरण पावले यावर निर्णय नसतो. There is no judgment on the cause of death. विश्वासाने असतं. It is by faith. बायबल सांगतो. Bible says, त्याचा स्वीकार करा, accept, त्याप्रमाणे चाला. walk accordingly. चला आपण प्रार्थना करू. Let's pray to देवाला God. विनंती करूया. Let's request our Lord. अनेक लोक आपले मी सहभाग दाखवत आहे. Many people are participating. सर्वांसाठी प्रार्थना We'll करू. pray for everyone. देशासाठी प्रार्थना करू. Pray for our countries, देशासाठी प्रार्थना करू. other countries, करोना व्याधीसाठी प्रार्थना करू. for corona disease. चला आपण देवाचा धावा करू. Let's pray to God. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करुणा बापा, Holy loving Lord, you deserve respect and praise. पुन्हा एकदा आम्ही तुझकडे आलो परमेश्वर. We once again come तू to you, आमचा Lord. देव आहे. You are our God. आम्ही तुझे उपासक आहोत परमेश्वर. We are your तू worshippers, अब्राहमचा Lord. देव आहे. You are Abraham's तू Lord. इसाक याकोबाचा देव आहे. You are God of Jacob and तू Isaac. आमचा बी देव आहे परमेश्वर. You are our Lord God. आम्ही हाक मारतो, तू आमच्याकडे येतो परमेश्वर. We call and you come to us, Lord. ही आमची धार्मिकता नाही This is परमेश्वर. not our righteousness, Lord. आमचा चांगुलपणा नाही परमेश्वर. We are not good, Lord. तू आमच्यावर प्रेम करतो, You love us. त्यामुळे तू आमच्याकडे येतो परमेश्वर. For that you come to us, Lord. आम्ही बी तुझ्यावर प्रेम करतो. Even we love you, आम्ही Lord, तुझ्या आज्ञाचं पालन करण्याचा प्रयत्न करतो. and try to follow your word. तू आम्हाला सहाय्य You करतो. help us. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. So we thank you, all living पुन्हा Lord. एक आज संदेश देण्यात तू आम्हाला मदत केली, त्यावेळेला धन्यवाद करतो परमेश्वर. You helped in preaching the word, so we thank you, Lord. प्रभू येशू या संदेशाचा फैलाव कर परमेश्वर. You spread this message, O Lord. हे वचन गावातून, शहरातून, राज्यातून, देशांना तू दे परमेश्वर. Spread this message from villages, cities, states, and countries. कारण तू आम्हाला विवचन दिलं. Because you promised मी गावातून, शहरातून, राज्यातून, देशात तुम्हाला घेऊन जाईन. you will take us from villages to cities, states, and countries. हे तू करत आहे. You are doing अनेक this, राज्यात पोस्ट करत आहे. spreading this in many states, विदेशात पोस्ट in करत many आहे. countries. आम्ही तुझं धन्यवाद करतो परमेश्वर. So we thank you, Lord. तू आपलं वचन पूर्ण करण्यास सावध असतो, You are careful to keep your word. म्हणून आम्ही तुझं गौरव करतो परमेश्वर. So we praise you, प्रभू Lord. येशू, आज पुन्हा एकदा तुला विनंती करतो परमेश्वर. Once again we request you, Lord. आज या प्रार्थनेमध्ये या लोकांची सहभागिता आहे परमेश्वर. In this worship, participation of this people, my नवीन Lord. लोकांची बी सहभागिता आहे परमेश्वर. Participation of new people, ते Lord. संदेश ऐकत आहे They परमेश्वर. listen to the message, Lord. त्यांचे प्रश्न, त्यांची समस्या आहे Their परमेश्वर. questions and problems, Lord. त्यांना मार्ग सापडत नाही परमेश्वर. Those who can't find जे a way, अरण्यात आहे Lord. परमेश्वर. Those who are in wilderness, जे Lord. आजारात आहे परमेश्वर. Those who are जे ill. बंधनात आहे Those परमेश्वर. in bondages. अनेकांच्या कुटुंबात अडचण आहे परमेश्वर. Many families are in trouble, Lord. अनेकांची कुटुंबाची मोडतो झाली परमेश्वर. Many families are scattered. अनेक व्यसनात आहे परमेश्वर. Many are addicted. अनेक आजारात आहे परमेश्वर. Many are diseased. अनेक बंधनात आहे In परमेश्वर. bondages. अनेक अपयशात आहे परमेश्वर. In अनेक failure. दारिद्र्यात आहे परमेश्वर. In poverty. अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो परमेश्वर. We pray for everyone, ज्या Lord. मार्गाने लोक तुझकडे आले परमेश्वर, From this way, people come to you, त्या Lord. मार्गात त्यांचा स्वीकार कर परमेश्वर. You accept them, Lord. त्यांचा दावा कबूल कर परमेश्वर. Accept their prayers. त्यांना तू समज दे परमेश्वर. Give them त्यांना ज्ञान दे understanding. परमेश्वर. Give them knowledge. त्यांना तुझी ओळख दे You परमेश्वर. introduce yourself, Lord. त्यांचे प्रश्न समस्या तुझ्या नामात सोडव परमेश्वर. Solve their questions and problems in your name, Lord. त्यांना चांगलं असं जीवन दे परमेश्वर. Give them a good life, त्यांना Lord. तू आशीष दे Give परमेश्वर. them blessings. त्यांना अनुभव दे परमेश्वर. Make them experience. परमेश्वर किती चांगला आहे त्यांना अनुभव दे परमेश्वर. Let them experience how good God is. त्यांच्या विश्वासात तू वाढ कर. Increase their faith. तुझं गौरव त्यांच्याकडे दे. May your glory be with them, Lord. आज ज्यांची सहभागिता आहे Whoever participating today, त्यांची आशा पूर्ण कर. fulfill their hope. तू आशा मनमोहन करणारा देव You आहे. are God who fulfill desires. त्यावेळेला मी धन्यवाद करतो. So we thank you, Lord. पुन्हा एकदा मी परमेश्वर या देशासाठी प्रार्थना करत आहोत. Once again, we prayed to you for this country. प्रभू लॉकडाऊन उठवणार तू दे परमेश्वर. You are the Lord who will open all प्रार्थना स्थळ lockdown. चालू करणार तू You दे will open परमेश्वर. all worship places, Lord. प्रभू प्रार्थना स्थळ उघड परमेश्वर. Open all worship places, Lord. हे लॉकडाऊन उठव परमेश्वर. Open this lockdown, जगाची Lord. परिस्थिती बदल परमेश्वर. Change this world situation, तू Lord. बदलाव करणार दे परमेश्वर. You are the Lord who make तू changes. चांगला समय आणणार तू दे परमेश्वर. You are the Lord who will bring good time.
तू उत्पन्न करता निर्माण करता दे परमेश्वर. You are the God who makes and creates. म्हणून प्रभू या जगात देशातील प्रत्येक करोना संबंधी व्याधी या देशातून तू नष्ट कर परमेश्वर. Destroy this corona disease from this country, Lord. जे आधारात सापडले त्यांना प्रभू येशू तुझ्या नामात मुक्त कर परमेश्वर. Heal them who are found in the disease, Lord. देशातील अनेक लोक प्रयत्न करत आहे, Many people are trying. उपचार करत आहे, Treatment is ongoing. मदत करत आहे. They are helping. त्यांच्या प्रयत्नाला तू यश दे. Give them success in their endeavors. लोकांचा बचाव कर. Save people. लोकांना तुझी ओळख दे. Let people know you. लोकांना संधी दे, आयुष्य दे, Give people a chance and good life. अनुभव दे. Make them experience. या देशामध्ये विसावा आण. Bring rest to this country, Lord. विदेशात विसावा आण. Bring rest to other countries, Lord. मरणापासून लोकांची सुटका कर. Save people from death. लोकांना सांभाळ परमेश्वर. Take care of people, Lord. लोकांची तू काळजी घे परमेश्वर. You take care of everyone, पुन्हा एक Lord. प्रार्थना सहज चालू कर. Open all worship places, Lord. मंडळीची सहभागिता होऊ दे परमेश्वर. Let the fellowship participate, Lord. तूच करू शकतो. Only you can do this. म्हणून तू कार्य कर. So you work. तू अनुभव दे. Give us experience. तुझंच गौरव. Your glory and your प्रवेश glory. नावाने मागतो म्हणताय. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या बुधवारी आपण पुन्हा भेटू. We will meet next Wednesday. आज आम्ही पाहिलं की देव कोण आहे. Today we saw who is God. पुढच्या बुधवारी आम्ही पाहू Next Wednesday we'll see देव कसा आहे. how is God. देवाची भक्ती उपासना कशी करायची. How to worship Lord. कोणत्या भक्ती उपासनेमध्ये उपस्थित राहतो. In which devotional worship God is present. पुढील बुधवारी आम्ही त्यासंबंधी मार्गदर्शन करू. We'll learn this next Wednesday. देव आम्हाला मार्गदर्शन करेल. God will guide us. प्रेज लॉर्ड.